नमस्कार, मी सायली परब आणि आपण पाहताय पुणे लोक. मी सध्या टिंबर मार्केटच्या लडकत ब्रदर्स पेट्रोल पंपवर आहे आणि जसं आपण सगळ्यांनी बघितलं की सोशल मीडियावरती एक व्हिडिओ अत्यंत जास्त व्हायरल होतो आहे. तो म्हणजे क्रिसमससाठी इकडच्या कर्मचाऱ्यांनी घातलेली सांता क्लॉजची कॅप. नक्की हा काय विषय आहे हे आपण इकडच्या ज्या मालकीन आहेत त्यांच्याशी बोलून ह्या विषयाचा आपण पूर्ण आढावा घेणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्ते, मी काव्या लडकत, लडकत ब्रदर्स सर्व्हिस स्टेशन न्यू टिंबर मार्केटची पेट्रोल पंपची ओनर आहे. मी हा पेट्रोल पंप 11 वर्ष झाले सिंगल हँडली रन करते. म्हणजे इथे पेट्रोल पंप व्यवसाय हा पुरुषांचाच म्हणतात, पण मी एक स्त्री, एक वाघिणीसारखी नेहमी लढत असते सगळ्या गोष्टींसाठी. तर पेट्रोल पंप हा असा व्यवसाय आहे की इथे सगळ्या कास्टचे लोक येतात. हिंदू असो, मुस्लिम असो. माझ्याकडे सगळे कस्टमर्स आहेत. मुलं माझ्याकडे सगळे कामाला आहेत. आम्हाला इव्हेंट्स करावे लागतात पेट्रोल पंपवर. वेगवेगळे वुमेन्स डे, मेन्स डे आम्ही सगळे करतो. ईद करतो, आम्ही दिवाळी करतो, सेलिब्रेट सगळं करतो. मंगळवारी मुलांनी माझ्या क्रिसमस कॅप्स घातल्या सर्वांनी, तर त्याच्यावरनं वादविवाद झाले. कांबळे नावाचे एक मनुष्य, त्यांनी मला येऊन धमकी दिली की हे कॅप्स काढायला लागतील आणि शिस्तीत राहायचं. याच्यावर मी विरोध केला त्यांना. कॅप्स घातल्याने का आपला धर्म बदलणार आहे? एक माणुसकीचा धर्म पण असतो ना, सगळ्यात मोठा काय कोणता आहे? लोकांना विनंती आहे की जातीभेद करू नका. सगळ्यांनी एकत्र एकजूट येऊन का नाही आपला एक भारत एक सुंदर देश बनवू शकतो. हा माझा एक उद्देश होता. अगदीच मॅडम, तुमचा उद्देश एकदम बरोबर आहे की आपण जर डेव्हलपमेंटची गोष्ट करतोय तर डेव्हलपमेंट आणि ग्रोथ प्रत्येक बाजूने झाली पाहिजे. आणि हे आपण जातीवाद करत बसलो तर आपण डेव्हलप कंट्री कधीच नाही होऊ शकत. अगदी आपल्या मगाशच्या बोलण्यातून मला कळलं की तुम्ही पोलीस कंप्लेंट केली होती, तर पोलिसांकडून तुम्हाला काय रिस्पॉन्स? पोलीस वगैरे आले आणि त्यांना सांगते की हे असे करतात. ते मला म्हटले की आम्ही समजून सांगतोय. नंतर मला विचारलं काय करायचं, तर मी म्हटलं मला कंप्लेंट करायची. मग मी खडकमध्ये गेले आणि तिथे मग फक्त NCRच घेतला माझा त्यांनी. आणि त्याच्यावर काहीच ॲक्शन नाही झाली पोलिसांनी? काहीच नाही झाली ना. मी 2 तास बसलेली, माझा पाय फ्रॅक्चर होता, दुखत होता. त्यांना मी तेही सांगते की ना ती व्यक्ती तिथे आली पोलीस स्टेशनमध्ये, ना काहीच झालं. हा खूप महत्त्वाचा विषय आहे जो तुम्ही आज तुमच्या सोशल मीडिया थ्रू एवढा जाहीरपणे झाला आहे जो विषय, आणि तो होणं गरजेचंच होतं.